जामखेड तालुक्यातील नानज येथे प्रलंबित मागण्यांसाठी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शहाजीराजे भोसले यांनी नानज येथील बाजारतळ येथे दुसऱ्या दिवशीही आपले आमरण उपोषण सुरूच ठेवले आहे। दरम्यान या मागण्यांना शासनाने वेळेत मान्यता दिली नाही तर नानज गाव बंद करून जामखेड करमाळा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही शहाजीराजे भोसले यांनी दिला आहे। प्रशासनाने नानज ग्रामस्थांच्या रास्त मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा हे आमरण उपोषण अधिक तीव्र स्वरूपाचे छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते आणि उपोषणाची पुढील दिशा काय असणार याकडे नानज परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। या उपोषणास RPI जिल्हा अध्यक्ष सुनील साळवे, उबाटा गटाचे शिवसेना शहराध्यक्ष भरत मोहोळकर, डॉक्टर बाबासाहेब कुमटकर, भुजंग दळवी, माजी चेअरमन इन्नुसभाई पठाण, अंकुश मोहोळकर, गनी पठाण, लाला शेख, चेअरमन आप्पा मोहोळकर, अजय राजपूत, पोपट क्षीरसागर, असलम शेख, नितीन पादरे, नागनाथ मोहोळकर, नवनाथ पाचरणे यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला आहे। शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय। नानज गाव हे राजकीयदृष्ट्या, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या तालुक्यातील सर्वात मोठं असणारं गाव आहे आणि नानज गावामध्ये खूप वर्षापासून प्रलंबित जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन आम्ही गावकरी आज उपोषणाला या ठिकाणी बसलेलो आहोत। 28/7/2026 रोजी माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन 5/8/2026 रोजी प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपोषणाची तारीख निश्चित केली होती। मी शहाजीराजे भोसले आणि माझा सर्व मित्रपरिवार आणि ग्रामस्थ आज 7/8/2026 रोजी नानज या ठिकाणी उपोषणात बसलो आहोत। तरी नानज हे पंचक्रोशीतील सर्वात मोठं गाव आहे आणि नानजला 15 ते 20 गावाची रोज दळणवळण करण्यासाठी शेतकरी, शैक्षणिक क्षेत्रातील मुलं मुली, व्यापारी हे सर्व जनतेची दळणवळणाचं एकमेव प्रमुख ठिकाण असल्या कारणानं नानज या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक व्हावं। तसेच नानज येथे मोठी बाजारपेठ आहे, व्यापारी वर्ग खूप मोठा आहे, त्यामुळे येथे राष्ट्रीयकृत बँकेची स्थापना व्हावी आणि विविध विषयासाठी या ठिकाणी आम्ही उपोषणास बसलो आहोत। तरी आत्तापर्यंत शासनाचं कोणीही अधिकारी वगैरे इथं कोणी आलं नाही, उपोषणाची कुठलीही दखल घेतली नाही, ही शासनाची खूप मोठी उदासीनता आहे। तरी जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही उपोषणावर ठाम असणार आहोत। भोसले यांनी जे उपोषण केलेलं आहे त्या उपोषणाला मी आणि आमच्या बोर्ले गावाच्या वतीने त्यांना पाठिंबा देत आहोत। त्यांनी जे निर्णय घेत आहेत ते योग्य आहेत। शासनाने केलेल्या मागण्या, शासनाला त्यांनी केलेल्या मागण्या शासनाने कराव्यात ही त्यांना मागणी करतो। तरी हे जे प्रश्न घेऊन शहाजीराजेंनी उपोषण सुरू केलं आहे हे उपोषण व्यक्तिगत नसून हे उपोषण सर्व नागरिकांच्या हिताचं आणि या पंचक्रोशीतील लोकांच्या सोयी सवलतीसाठी हे उपोषण केलेलं आहे। त्या उपोषणाला सर्वच पक्षाचा पाठिंबा आहे। या ठिकाणी शिवसेनेचे आमचे भरत मोहोळकर आहेत, मी रिपब्लिकन पक्षाचा जिल्हाध्यक्ष नात्याने मी या आंदोलनाच्या आणि मागणीच्या सोबत आहे। या ठिकाणी आमचे मित्र भाजपचे जालिंदर चेअरमॅन आहेत चव्हाण आणि परिसरातील सकाळपासून बऱ्याच लोकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे आणि हे जे आंदोलन आहे या आंदोलनाची शासनाने खऱ्या अर्थाने तात्काळ दखल घेतली पाहिजे, अन्यथा हे आंदोलन व्यापक केलं जाईल आणि जे लोक ह्या कामामध्ये सहकार्य करणार नाहीत किंवा अधिकारापासून दूर जातील त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत तीव्र आंदोलन या भविष्यामध्ये उभं केलं जाईल, एवढंच या ठिकाणी आपणास आश्वासित करतो आणि या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे। आज खऱ्या अर्थाने आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत। आमच्या जी काय मागण्या आहेत ते प्रशासनाला कळवलेलं आहे, त्या पद्धतीने प्रशासन अजून काही इथं आलेलं नाही, अजून आमच्या मागण्यांची काही दखल घेतलेली नाही, उपोषणाची काही दखल घेतलेली नाही। त्वरित शासनाने दखल घ्यावी, नाही तर अन्यथा आम्ही आंदोलन तीव्र छेडलं जाईल।